रिक्षा चोरीचा गुन्हा 12 तासात उघड. आडगाव पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. 1,40,000ची चोरीची रिक्षा जप्त. आडगाव डीबी पथकाची दमदार कारवाई. नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासात छडा लावत आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं आहे. या कारवाईत सुमारे 1,40,000 रुपये किमतीची चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून आडगाव डीबी पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 234/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) अन्वये रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी ॲलेक्स पॉल्सन कसबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे आपल्या पत्नी व मुलीसह मांझस कोकणकट्टा हॉटेल येथे जेवणासाठी गेले असताना हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली बजाज कंपनीची रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने संशयिताचा शोध सुरू केला. पोलीस हवालदार मनोज परदेशी व पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित हा कोणार्क नगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने सदर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित इसम चोरीची रिक्षा चालवत त्याच्या घरी येत असताना त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीचं नाव आकाश जनार्दन साबळे, वय 27, राहणार गजानन नगर, कोणार्क नगर, आडगाव शिवार, नाशिक असं असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली बजाज कंपनीची रिक्षा MH15 FU 0531 जप्त केली असून तिची किंमत सुमारे 1,40,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके व पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोडके, सतीश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आहाड, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमिश शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 234/26 रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल आहे. यातील फिर्यादी हे कोकण मिम्स हॉटेलला जेवायला गेले होते. त्यांची रिक्षा पार्क करून जेवण करून ते परत घरी जात असताना रिक्षा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार मनोज परदेशी तसेच पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांनी गोपनीय बातमीदार तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज यांची पाहणी करून सदरचा आरोपी व रिक्षा दाखल गुन्ह्यात निष्पन्न केलेले असून आरोपीचे नाव आकाश जनार्दन सांबरे, वय 27 वर्ष, राहणार गजानन हाऊस, गजानन नगर, लोकधारा सोसायटी, कोणार्क नगर, आडगाव शिवार, नाशिक येथील हा रहिवासी आहे. त्यांनी सदरची रिक्षा चोरी केल्याचे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख सर आणि आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे. सदरची रिक्षा दाखल गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेली आहे. तसेच आरोपीला देखील अटक केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. सत्यवार्ता मराठी न्यूज, नाशिक.